तर अत्याचारांच्या घटनांचा लाडकी बहीण योजनेशी संबंध जोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची टीका रुपाली चाकणकर यांनी केली आहे। महिला अत्याचाराच्या घटनेचा संबंध कोणी संजय गांधी निराधार योजनेशी जोडला नाही असंही चाकणकरांनी टोला लगावलाय। जळगावमध्ये महायुतीसाठी पोषक वातावरण असल्याचं चाकणकर म्हणाल्या। पूर्वी संजय गांधी निराधार योजना आली होती आणि ती आता यशस्वीरित्या चालू आहे। पण त्यावेळेस समाजामध्ये कोणतीही घटना घडली तर जे आता सत्तेत ते विरोधात होते, पण त्यांनी कोणत्याही महिला अत्याचाराचा संबंध संजय गांधी निराधार योजनेशी जोडला नाही। कारण की त्यांना माहिती संजय गांधी निराधार योजना ही त्या संबंधित महिलेला मिळत असताना ती अडचणीत आहे म्हणून आपण तिला त्या माध्यमातून मदत करतोय। अत्याचाराची घटना ही वेगळी आहे, त्याचा लाडकी बहीण योजनेशी संबंध जोडून विरोधक ज्या पद्धतीने हे त्याला वेगवेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतात तर महाराष्ट्राची जनता सुज्ञ, महिला भगिनी सुज्ञ। नेमकं जनतेतलं वातावरण कसं आहे? अतिशय उत्तम आहे, कारण की यापूर्वी आम्ही जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीला जात होतो त्यावेळेस जनतेपर्यंत महिलांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आमच्याकडे काही योजना नव्हत्या किंवा आम्ही काही उपक्रम राबवतो हे सांगण्यासारखंही फारसं आमच्याकडे नव्हतं। पण आता महाराष्ट्रामधून महिलांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतोय, महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या इतिहासामध्ये प्रथमच महिलांची जी लाडकी बहीण योजना आली त्यामध्ये जवळजवळ 1,60,00,000 महिला भगिनींच्या नावावरती थेट सरकारमधून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत। एकंदर जळगावमध्ये महायुतीसाठी अतिशय पोषक वातावरण